झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गिरगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला। आपण बघू शकतो दृश्य। गणरायाच्या निरोपाला मुख्यमंत्री देखील गिरगावात पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे गेले 4 ते 5 दिवस अतिशय धामधुमीचे होते। काँग्रेससाठी काय, राष्ट्रवादी काँग्रेससाठी काय, मात्र आपण बघतोय की सर्व नेते शेवटी गणपतीच्या चरणी लीन झाले आहेत। कायम राहो, राज्याची प्रगती होत राहो, काही भागामध्ये दुष्काळाचं सावट आहे ते नाहीसं हो आणि अत्यंत शांततेच्या बंधुत्वाच्या भावनेमध्ये सामाजिक सौहार्द कायम राहो आणि मुंबईचा जो विकासाच्या बाबतीमध्ये अग्रक्रम आहे तो कायम राहो आणि राज्यासमोर आलेली अनेक संकट, अनेक प्रश्न, तो दारिद्र्याचा असेल, तो आरोग्याचा असेल, निरक्षरतेचा असेल, कोरडवाहू शेतीचा असेल, घराचा असेल, हे सगळे प्रश्न सोडवायला आज गणराय आम्हाला ताकद देईल, आम्हाला बुद्धी देईल आणि राज्यासमोरचे सर्व प्रश्न सुटतील। राज्याची अशीच भरभराट आणि प्रगती होत राहील अशीच मी प्रार्थना केलेली आहे। एका खुशीच्या आनंदाच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय। सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहेच, पण गणेश भक्त सुद्धा पुणे असेल, ठाणे असेल, अगदी नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई शहरामध्ये पोलिसांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतायत। त्यामुळे एका आनंदाच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो। झी 24 तास एक पाऊल पुढे।